हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी अमृता भसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज काय स्पेशल तर आज स्पेशल उडीद वडा। त्यासाठी लागणारी मी उडदाची डाळ अशी घेतलेली आहे। थोडीशी डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून अशी भिजत ठेवली। 4 ते 5 तासासाठी डाळ भिजत ठेवायची आहे। त्यानंतर डाळ मी पुन्हा एकदा भिजल्यानंतर चेक करणार आणि चेक केल्यानंतर मी वाटायला घेणार। तर मी ही 1-1.5 वाजता भिजत घातलेली आहे आणि 5-6 वाजता दिवाबत्ती झाली आणि मग म्हटलं चला आता आपल्याला सकाळच्या नाश्त्याची तयारी म्हणून हे मी रेडी करायला घेतलेलं। आणि मग डाळ भिजलेली छान अशी डाळ भिजलेली, मग म्हटलं आता वाटूनही घ्यायची चला मग, आणि वाटायला मी घेतली। तर तेच पाणी यूज करायचे आपल्याला, जे आपण डाळीत भिजत ठेवलेलं होतं तेच पाणी घ्यायचे। आणि डाळ वाटताना जास्त काही पाणी लागत नाही, कारण की आपल्याला वडे बनवायचे असतात, जास्त पातळही बॅटर बनवून फायदा नसतो। त्यामुळे एकसारखं झालेलं पाहिजे आणि एकदम बारीक असं छान वाटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता मी कशी वाटलेली, एकदम बारीक अशी। आणि उडदाची डाळ थोडी चिकट असते, त्यामुळे ते वाटताना पाणी वगैरे लागत नाही, पण थोडंसं नकळत हे पाणी लागतंच। आणि सहसा थोडं हाताला पाणी लावलं का पीठही तुमच्या हाताला चिकटणार नाही। अशा प्रकारे मी सगळं जे काही होतं मी सगळी डाळ एकत्र वाटून घेतली। आणि ज्यावेळेस आपण डाळ वाटतो त्यावेळेस ते बॅटर पूर्ण कशात ठेवायचं तर एक हवाबंद डब्यामध्ये ठेवून घ्यायचं। तर मी वरून टाकलेलं आहे मीठ, आणि मीठ टाकून मी छान असं मिक्स करून घेणार आहे। छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं, कारण की जेवढं आपण पीठ छान एकजीव एकसाथ असं मिक्स करतो तेवढं ते छान फुलतंही। आणि असं मिक्स केल्यानंतर झाकून ठेवायचं, मग ते सकाळी तुम्ही नाश्त्याच्या टायमिंगला ओपन करू शकता। तर मी छान असं बॅटर मिक्स केलं आणि झाकण ठेवून दिलं। आणि पाहू शकता हवाबंद डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे, जेणेकरून हवाबंद डब्यात राहिलं तर पीठ छान फुगतं। आणि पीठ जसं आपल्याला हवं आहे तसं रेडी होतं। प्रमाण एकसारखं ठेवलं आणि सगळं एकसारखं झालं का पीठही खूप छान फुगतं। तुम्ही पाहू शकता पीठ किती छान रेडी झालेलं आहे। आणि चला मग बनवूया आपण आजची नाश्त्याची तयारी। तर सांबार साहजिक आहे, उडीद वडा म्हटल्यावरती सांबार तर पाहिजेच स्पेशली। तर सांबारसाठी कांदा, टमॅटो, शेवग्याची शेंग आणि बटाटा असं घेतलेलं आहे। आणि त्यासोबतच मी घेणार आहे तूर डाळ आणि मूग डाळ। तूर डाळ आणि मूग डाळ मी मिक्स घेणार आहे। यामध्ये तुम्ही मसूर डाळही घालू शकता जर वेगळी अशी युनिक टेस्ट हवी असेल तर, पण मी तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे। डाळी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि डाळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये मी सगळं ॲड करणार आहे, जे की बटाटा, शेवग्याची शेंग, कांदा, टमॅटो हे सगळं चिरून घेतलं आहे। यामध्ये तुम्ही लसूणही घालू शकता। आणि त्यामध्ये टाकणार आहे मीठ, हळद आणि थोडंसं तेल वरून। तेल असं घालणार आहे की तेल घातल्याने तुमची डाळ पटकन शिजली जाते आणि एक जी चव असते ती पूर्णपणे तेलाने पकडून राहते। आणि इकडं मग मी कुकरला लावून दिलेली आहे डाळ, तोपर्यंत इकडं तयार करते आहे। त्यामध्ये टाकते आहे जिरं, थोडीशी हळदी पावडर, यामध्ये तुम्ही बारीक चिरून कांदाही घालू शकता, मी नाही घातला। मी कोथिंबीर ॲड करते आहे, कारण की मुलींना आवडत नाही म्हणून मी त्यामध्ये कांदा घातला नाही। तर छान असं मिक्स करायचं आहे, पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे, कारण की रात्रभर भिजलेलं पीठ पूर्णपणे तुम्ही छान असं फेटून घेतल्यानंतर एक खुसखुशीतपणा पाहू शकता, किती जाळीदार पीठ रेडी आहे। आणि जसं पीठ तुमचं रेडी असतं तसेच तुमचे वडेही खूप छान रेडी होतात। तर मी पीठ छान असं फेटून घेतलं आहे। आणि जेवढं जर तुम्ही हाताने जरी फेटलं तरी छान होतं। आणि इकडं आपली डाळही शिजलेली होती, तर डाळही खूप छान शिजलेली होती। मग चला सांबारची तयारी। तेल घेतले, तेलामध्ये टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर टाकायची जिरी, मोहरी, हिंग। तर तुम्ही तुमच्या चॉईसनी करू शकता, ही माझी पद्धत आहे, मी अशी बनवते। आणि कढीपत्ता छान असा तडकून द्यायचा, त्याच्यानंतर जिरी, मोहरी, हिंग असं टाकून घ्यायचं। मग तुमच्या आवडीनुसार मसाले, आणि त्यामध्ये स्पेशली म्हणजे सांबार मसाला। तर कोणाला कोणता मसाला आवडतो त्याने त्याच्यानुसार टाकू शकता, फक्त स्पेशली असा सांबार मसाला तुम्ही ॲड करत जा। फोडणीला तुम्ही कांदाही घालू शकता, टोमॅटोही घालू शकता, बारीक चिरून मी घातलेला नाही आहे, पण तुम्ही घालू शकता। सांबार हे युनिक पद्धतीने बनवता येतं, जसं ज्याला आवडतं तसं बनवता येतं। मी माझ्या पद्धतीने बनवलं आहे आणि खूप छान झालं होतं सांबार। सगळे मसाले मी टाकून घेतले, त्यामध्ये हळद तर ऑलरेडी आपण ॲड केली होती, मग धना पावडर, मटण मसाला, लाल तिखट, संडे मसाला आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही ॲड करू शकता।
आणि अशा प्रकारे मी तिकडं सांबार रेडी करायला घेतलं आणि इकडं म्हटलं चला आता वडेही करून घेऊ आपले। मग कढई ठेवली, कढईमध्ये टाकलं तेल छान तापलं की त्यामध्ये सोडायचे वडे। तर वडे हे मी हातावरती सोडणार आहेत। हाताला थोडंसं पाणी लावलं की हातावरती पूर्णपणे सुटतात का असं नाही की वडे आता कसे पाहू शकता मी हातावरती सोडले। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि सोडून घ्यायचे। खूप छान वडे फुलतात पण आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात। अजिबात वडा खाली तुमचा कढईला वगैरे चिकटत नाही, अप्रतिम असा कलर येतो आणि जसा कलरच नाही खायलाही खूप टेस्टी लागतं। पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे वडा आणि तेलही पकडत नाही, एकदम असा क्रिस्पी छान होतो। पुन्हा भेटूया आपण। आवडलं तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब